अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना। शिवसेना 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 वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास, खडग घेऊनी हाती धरली हिंदुत्वाची कास, लाल किल्ल्यावर भगवा फडको, लाल किल्ल्यावर भगवा फडको हाच एकला ध्यास। महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास, महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास। बस पुरे आता ना होऊन देऊ माणुसकीची दैना, सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना। शिवसेना 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 ही नव्या मुंबईतली सभा, नव्या मुंबईमध्ये सभा लागली, एवढ्या दिवस बोंबलत होते की उद्धव साहेब येणार नाहीत आणि आले तरी गपचूप येतील, नाही तर मार्गदर्शन करतील, निघून जातील। काल साहेबांना भेटलो तेव्हा साहेबांनी आम्हाला हेच सांगितलं की मला माहिती आहे की नव्या मुंबईमध्ये वाघ राहतात, तिथं कोणी शेळी मेंढी राहत नाही। नव्या मुंबईमध्ये जो पहिला भगवा फडकवला तो बाळासाहेबांनी फडकवला, 4 अक्षरी शिवसेनेचा भगवा फडकवला। खरं पाहिलं तर नवी मुंबई आज पैशाच्या जीवावर तुमची आहे, पण प्रेमाच्या जीवावर ही बाळासाहेबांची आहे, एवढी तुम्ही ध्यानात ठेवा। काल परवा नव्या मुंबईमध्ये एका ठिकाणी कुठल्या तरी हाऊस मध्ये मीटिंगी होतात आणि तिथं सांगितलं जातं, आमच्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण केलं जातं की असं उद्या आम्ही निवडून आलो तरी शिवसेनेत जाऊ, नाहीतर नंतर जाऊ, आमचे रिलेशन चांगले आहेत। मला माहिती आहे की रिलेशन सर्वांचे चांगले असतात, पण या ठिकाणी उद्धव साहेबांचा, आमच्या पक्षप्रमुखांचा एक आहे की ज्याने आमच्या पक्षाची गद्दारी केली त्या गद्दाराला कधीही क्षमा नाही, हे आमच्या उद्धव साहेबांचे वाक्य। या ठिकाणी नव्या मुंबईमध्ये आम्ही झगडतो, आम्ही लढतो। विरोधी पक्षनेता हा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आमचा आहे। या ठिकाणची परिस्थिती, या ठिकाणी ठाण्याचे नगरसेवक आहेत, ठाण्यामध्ये स्थिती वेगळी आहे। एकमेकाच्या जाणून बुजून घेऊन विरोधी पक्षनेता असेल, महापौर असेल, स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील, वेगवेगळे विविध पक्षाचे गटनेते असतील, तर कुठल्या विषयाला अनुसरून एकमेकाशी चर्चा केली जाते। पण या नव्या मुंबईमध्ये हम करे सु कायदा यांचे विषय पास नाही करायचे, त्यांच्या युतीतल्या म्हणजे युतीच्या लोकांचे तर करतच नाही, पण आघाडीतल्या लोकांचे सुद्धा पास नाही करायचं। या ठिकाणी या नव्या मुंबईमध्ये जे काही चालतंय, आज जे स्टँडिंग मध्ये विषय येतात, हे गोरगरिबांचे विषय येण्यापेक्षा यांच्या आपल्या नगरसेवकांचे विषय कशी जास्त येतील ह्याच्याकडे लक्ष दिलं जाते। आणि या विषयामध्ये करोडो रुपये ह्यांच्याच नगरसेवकाचे प्रस्ताव असतात आणि 5% एका हाऊस मध्ये दिले जातात आणि नंतर ते पास केले जातात। दुसऱ्या कुठल्याही नगरसेवकांचे करोडोच्या वरची कामं कधी येत नाहीत। आम्हाला एक बरं आहे की या ठिकाणी आलेला कुठलाही प्रशासन अधिकारी प्रशासनाच्या आणि बीएमसीच्या ऍक्ट प्रमाणे 24-25 लाखाची हाताखालची जी कामं असतील ती कामं आमचे मंजूर केले जातात। या ठिकाणी आम्ही लढाई लढतो, क्रिस्टलच्या नावाने लढाई लढतो। या ठिकाणी ठाण्याचा विषय वेगळा आहे, नव्या मुंबईचा विषय वेगळा आहे। आम्ही सांगतो की तुम्ही क्रिस्टल लागू केला, आज गाव ठाण्यामध्ये क्रिस्टल लागू केला, आम्ही त्याचं स्वागत करतो, पण हे क्रिस्टल लागू करताना आज
यांचाच कॉन्ट्रॅक्टर तिथे का? आमचं म्हणणं आहे की जे आम्हाला 4 FSI मिळालंय, जे आमचं स्वतःचं घर आहे प्रकल्पग्रस्तांचं, ते घर आमचं रेग्युलाइज करा ना, आणि मग नंतर आम्ही ठरवू, क्रिस्टल मध्ये येऊ आणि आम्हाला जे काय करायचं ते आम्ही नंतर ठरवू. पण ती भाषा यांची नाही आहे. यांची भाषा पहिली की नाही क्रिस्टल लागू करून घ्या, म्हणजे यांचे जे राखणदार आहेत किंवा चोपदार आहेत ते कॉन्ट्रॅक्टर यांच्या बरोबर येतात आणि मग ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करणार. साधा विषय वाशीचा होता, वाशीचा JN-J2चा विषय होता. मी सिडकोचा संचालक असताना त्या ठिकाणी ट्रान्झिट स्कॅम हा विषय नव्हता. मी स्वतः संचालक असताना मी त्या बिल्डिंगच्या खाली विजय चौगुले तिथं संचालक असताना उपोषणाला बसला. ज्यावेळेस काही बिल्डिंग पडल्या, ज्या घरामध्ये घर स्लॅब पडला, त्यांना आम्ही निरुळा कुठेतरी मी त्यावेळेस ट्रान्झिट स्कॅम दिला. या 20 वर्षाच्या 25 वर्षाच्या इतिहासामध्ये आज एवढे मोठ्या 3 कॉर्पोरेशन 4 कॉर्पोरेशन काम करतात. सिडको काम करते, नगरपालिका काम करते, MIDC काम करते, काही ठिकाणी कलेक्टरची लँड सुद्धा आहे. पण या जागेमध्ये एवढा मोठा कॉम्प्लेक्स असताना सुद्धा, या नव्या मुंबईमध्ये सिडको डेव्हलप करत असताना सुद्धा, MIDC डेव्हलप करत असताना सुद्धा या ठिकाणी ट्रान्झिट स्कॅम असा विषय कुठला नाही. पण आम्ही विरोधामध्ये जाऊन आम्ही सांगितलं की ट्रान्झिट स्कॅम इथं लवकरात लवकर व्हायला पाहिजे, कारण मुंब्रा कंसासारखी परिस्थिती या नव्या मुंबईमध्ये होऊ घातलेली आहे. याला जबाबदार कोण आहेत? यांचेच लेचे पेचे याला जबाबदार आहे. उद्या जर पडले, काय कोसळले, काही ठिकाणी दिघ्यासारख्या भागामध्ये काही ठिकाणी गोरगरिबांना बसून बिल्डिंगी टावर उभा केल्या गेलेला आहे. आमचा विरोध नाही, आम्ही सर्वसामान्य जनतेच्या बरोबर आहोत. आमची भूमिका एकच आहे, ज्या ठिकाणी आमची सर्वसामान्य जनता वसली त्याला आम्ही संरक्षण देणारच, कुठल्याही परिस्थितीमध्ये देणार. आणि विजय चौगुलेच्या बाबतीत सांगायचं तर तुम्हाला सांगायची काही गरज नाही. गेल्या 3-4 महिन्यापूर्वी एक हायकोर्टाचं परत एक कुठला तरी पिटिशन आलं की लगेच सर्व पेपरला देऊन हेडिंग आलं. आज उद्धव साहेब इथे येणार बोलल्याबरोबर या ठिकाणी परत हे झाला का ही सुनील चौगुले स्पोर्ट असोसिएशनची जागा ही अनलिगली जागा आहे. मला बोलायचं आहे, मी चॅलेंज करतोय, तुमच्यासारखी हाऊस विजय चौगुले तोडून घेणार नाही. विजय चौगुले मध्ये गट्स आहे दुसऱ्यांची तोडायचं, पण ते काम मी सुद्धा केलेलं नाही. याच्यानंतर PLची हाऊस असेल तर विजय चौगुलेला चॅलेंज करा, 100 PL विजय चौगुले दाखल करेल, त्यावेळेस तुम्हाला पळता भुई थोडी होईल. साधं उदाहरण मी श्रमिक बाजारचं देईन. विजय चौगुले अध्यक्ष म्हणून स्वतः मिरवतो, कधी दुसऱ्याच्या नावावर नाही का, भाच्याला पुतण्याला कोणाला बळीचा बकरा बनवत नाही. विजय चौगुले स्वतः आपण राहतो. ही जागा मला सिडकोने दिली, ऑफिशियली दिलेली आहे. CC सुद्धा मी नगरपालिकेमध्ये ऑफिशियली घेतलेले आहे. जे काय CRZ कंडिशन असतील, मँग्रोवचे जे कंडिशन असतील, त्याला जो काही टर्म्स कंडिशन आहे त्या कंडिशन मध्ये संपूर्णपणे बाधित राहून आम्ही हा कॉम्प्लेक्स उभा करायला सुरुवात केलेली आहे. यांना वाटतंय की या ठिकाणी आता विजय चौगुलेचं कॉम्प्लेक्स बनलं तर विजय चौगुलेकडे लोक धावत येतील, मेंबर बनतील, अमुक तमुक होतील. हे कोणी करावं? एक साधा माझा सहकारी नगरसेवक होता महादेव थोरात, तो राष्ट्रवादी मी राहिला, मी शिवसेना सोडली. आयुर्वेदीतल्या बहुतेक नगरसेवक विजय चौगुलेच्या तालमीत तयार झालेले आहेत. त्याचा मला एक महिन्यापूर्वी त्याचा आम्हाला लेटर आलं, त्याच्यामध्ये त्याने लिहिलं होतं की मी माझ्या सुनील चौगुले स्पोर्ट असोसिएशन सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. मी त्याला कुरिअरनी पत्र आलं म्हणून मी त्यांना फोन केला, मी त्यांना बोललो तर मला बोलले, महादेव थोरात बोला साहेब अशा हाऊसवरती मला बोलवलं आणि मला सांगितलं तू राजीनामा देऊन टाक, नाहीतर विजय चौगुलेला मी लटकवणार आहे. अजूनपर्यंत विजय चौगुलेला लटकवायला कोणाची माय नाही मिळाली, अजून नाही मिळाली. पण काय कृतज्ञपणा मी जाण ठेवतो. मी पण लटकवायला लागलो तर मी सर्वीकडे लटकवायला पण मागे पुढे बघणार नाही. कळवा बेलापूरचा विषय असेल, माघार कसा घेतला जातो त्याचा सुद्धा विजय चौगुले पिटिशन उद्या दाखल करा. ट्रायल झालेली केस कशी संपली जाते हे सुद्धा विजय चौगुले ठेवू शकतो. वेगवेगळे विजय चौगुले हातवू शकतो. माझ्यावरती किती याने प्रयत्न केलं, 302चा प्रयत्न केला, 1 वर्षापूर्वी तर 376चा प्रयत्न चालू केला, पण आम्ही त्याच्यामध्ये डगमगलो नाही. सत्याचा वाली परमेश्वर इथं आहे. आम्हाला माहिती आहे आम्ही गिल्टी राहू आणि आम्ही जर काय गिल्टी केलं असेल तर त्याचं शासन आम्हाला व्हायला पाहिजे. पण परमेश्वराची कृपा आहे. नव्या मुंबईमध्ये आम्ही लोक सर्वजण एकजुटीने, माझे सर्व सहकारी आम्ही लोक आहोत. आम्ही लोक सर्वसामान्य जनतेपासून, झोपडपट्टीपासून सर्वसामान्य जनतेपर्यंत आम्ही पोहोचतोय. त्यांच्यासाठी आम्ही झगडतोय. या ठिकाणी JN-J2चा प्रश्न झाला, 2.5 FSI यांना पाहिजे होता. 2.5 FSI यांच्यासाठी कसं व्हायला पाहिजे तर यांचे बिल्डर ठरलेले, बिल्डरचे बोर्ड सुद्धा
सुद्धा लागलेली होती. पण सिडकोने काय केलं? सिडकोने 3 FSI दिला. मला तुम्ही सांगा 2.5 FSI बरं का 3 FSI बरं? पण 3 FSI परत दिल्यामुळे आज यांची बोंबाबोंब चालू झाली आहे. यांनी एक करायला लागले की सिडकोने आमच्यावर अन्याय केला, यांनी अन्याय केला. म्हणजे 2.5 नाही दिलं म्हणून तुमच्यावर अन्याय, 3 दिला म्हणून तुम्हाला सिडकोचा स्वयंसूतकपणा नाहीये. कारण त्या ठिकाणी सिडकोने कंडिशन टाकली की त्या ठिकाणी सांगितलं 1.5 FSI तुम्हाला, 1.5 FSI जो असेल, जो कोणी बिल्डर असेल, कोणी डेव्हलपर असेल, तो टेंडर पद्धतीने जाईल सिडको मध्ये. ज्याचे टेंडर असेल त्याला सिडको त्या कॉम्प्लेक्सची कामं देणार. ही परिस्थिती नव्या मुंबईमध्ये. हा बोलतो, कधीतरी बोलतात मी प्रकल्पग्रस्तांचा नेता. अरे कसला प्रकल्पग्रस्तांचा नेता? झाडू रोडवरती झाडू मारणारे सर्व आमचे प्रकल्पग्रस्त आहेत. सर्वीकडे स्मशानामध्ये काम करणारे प्रकल्पग्रस्त आहेत. शौचालय साफ करायला प्रकल्पग्रस्त आहेत. आज 250 करोडचा बजेट तुमच्या खिशातून तर पैसा जाणार नाही का? त्या लोकांना परमनंट करत नाही का? त्यांना कायमस्वरूपी त्यांना तुम्ही सेवेमध्ये रुजू करत नाही. फक्त बस निवडणूक आली की त्यांना बोलून घ्यायचं. तुमच्या पगारामध्ये आम्ही थोडाफार तुम्हाला बेसिक वाढवून देतो. आज त्या प्रकल्पग्रस्तांचा एज बार होत चाललेला आहे. उद्या 40च्या पुढे प्रकल्पग्रस्त गेला तो परमनंट सुद्धा होऊ शकणार नाही. आम्ही बोलतो बाहेरच्या लोकांचा विषय सोडून द्या, तो नंतरचा विषय आहे. मग तुम्ही बोलताना प्रकल्पग्रस्त, मग त्यांना तुम्ही कामावर का परमनंट करत नाही? शिवसेनेचं सरकार आलं तर पहिलं प्रकल्पग्रस्तांची घरं निर्मित करू आणि प्रकल्पग्रस्तांना परमनंट करून दाखवू, ही आमची भूमिका आहे. आम्ही झगडताना कुठले गैरे मुद्दे घेऊन झगडत नाही, पण आम्हाला टार्गेट करायचा प्रयत्न चाललाय. काल मला बरं वाटलं, एक सैदाने, जो सैदाने पोलीस हवालदार होता, ज्याचा चोरांनी त्यांना मर्डर केला, त्या माणसाचं, त्या हवालदाराचा मर्डर झाला, कॉन्स्टेबलचं त्या मर्डर झालं. त्यावेळेस विजय चौगुले व त्यांचे सहकारी धावून आले. त्यावेळेस आम्ही 5 लाखाची मदत त्यांना केलेली होती, त्यावेळेस केली. पण त्याच्यामधला जो मेन सूत्रधार होता, त्याला पोलिसांनी जाब जबाबासाठी घेतला. FIR मध्ये त्याचं नाव होतं. पण एक मंत्री जातो, लालबत्तीची गाडी घेऊन जातो आणि आतमध्ये जाऊन त्याला तिकडनं बाहेर काढला जातो. पण आज हा बदल झालेला आहे. काल त्या चोराला पकडलं गेलं, त्याला अटक करून या पोलिसांनी दाखवलं. मी पोलिसांचा आभार मानतो. खऱ्या अर्थाने या सैतानाला श्रद्धांजली मिळाली असेल असं मी समजतो. या ठिकाणी कोणाला स्वातंत्र्य नाही. कोणी चांगलं काम करायला गेलं की त्यांना बोलवणार, त्यांना सांगणार हे करा ते करा. या ठिकाणी मी तुम्हाला आज वेगळ्या पद्धतीने बोलतो. जो SKचा मर्डर झाला त्या SK बद्दल आज विजय चौगुले बोलतो. खरी हिंमत असेल त्या CIDने त्यांचा तपास बाहेर आणावा. त्याच्यामध्ये ना इथला आमदार लटकला असेल तर विजय चौगुले राजकारण सोडून देईल. ज्या वेळेस त्या माणसाला आतमध्ये टाकण्यात आलं त्यावेळेस स्वतः विजय चौगुले त्यांनी बोलून घेतलं होतं. मला त्यांनी काय बोललं हे मी मागच्या नेरूळच्या मी एका मीटिंग मध्ये सुद्धा बोललो. आणि माझी इथे पत्रकार बसलेले आहेत, जो कोणी तपास करणार असेल तर त्या तपास अधिकाऱ्यांनी विजय चौगुले आज हे समोर माईक समोर बोलतो, माझी विटनेस घ्यावी. मला समन्स करून मला विटनेस घ्यावा आणि मी काय SK मला बोलला होता मी या ठिकाणी सांगेन. या ठिकाणी 12.5% प्लॉट, जे 12.5% प्लॉट गरीब जनता एकाला विकते, तिथे लगेच दुसऱ्या पार्टी तिसरा पार्टी हा इथले आमदार जातात आणि त्यांच्याशी अग्रीमेंट करून त्यांना मी बघून घेतो, तुम्ही सोडून द्या. ते बिल्डर जर ऐकले नाही तर या ठिकाणी असलेला कोणीतरी ACP DCP त्याला सांगणार आणि त्या एखाद्या माणसाची शेतकऱ्याची तक्रार घेणार आणि ACP DCPच्या मार्फत त्या बिल्डरला अरेस्ट करण्याचा प्रयत्न करणार आणि बिल्डर आपल्या पद्धतीने बिल्डर तो विषय सोडून देणार. ही परिस्थिती तर होते. तो DCP गेला. तो DCP तर सरकारचा DCP नव्हता, तो तर राष्ट्रवादीचा DCP होता. ACPचे 3 वर्ष काढले, DCPचे त्यांनी 3 वर्ष या ठिकाणी काढले. आम्ही बोलतो आम्ही जर गुन्हेगार असेल तर आम्हाला पण शासन व्हायला पाहिजे. पण आमच्यावरती काही गुन्हा नसताना आज आमच्या मनोज हळदणकर सारख्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करायला, खुनाचा गुन्हा दाखल, परत त्याला थोडंफार काय झालं की लगेच कोर्टामध्ये परत यांचा बेल कॅन्सल करा म्हणून ऍप्लिकेशन दाखल. पण ज्यांच्यावरती एवढे मोठे मोठे केसेस आहेत
त्यांना कधी हात लावायची सुद्धा यांनी हिंमत केलेली नाही. पण आता प्रशासन वेगळं आणि प्रशासनाचा आम्ही परत एकदा मी आभार मानतो. या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना माझ्या विनंती आहे, मी तुम्हाला सर्वांना सांगतोय की नवी मुंबई मधला हा विजय आम्ही सर्वजण असलेल्या माझे सर्व सहकारी यावेळेस आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या नव्या मुंबई मधनं लीड घेऊन दाखवणारच ही आम्ही जिद्द आम्ही मनामध्ये ठेवलेली आहे. या ठिकाणी आम्हाला दाखवायचंय, हे आम्हाला सिद्ध करून द्यायचंय की नवी मुंबई ही बाळासाहेबांची नवी मुंबई, नवी मुंबई ही पक्षप्रमुख उद्धव साहेबांची नवी मुंबई आणि ही परत ही आन शान ही सर्व आम्हाला नव्या मुंबईत परत आणायचंय. मला माहित आहे नगरपालिकेचे 5% तिथे जमा होत आहेत. त्या 5%च्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरोघरी बचत गटाच्या मार्फत 20-20 लोकांना 1000-1000 रुपये 500-500 रुपये दिले जातात. आम्ही कधी कोणाला टोकत नाही, भेटत असेल तर घ्या. पण आम्हाला माहिती आहे प्रत्येक ठिकाणी आणि पैशाचा वापर पाण्यासारखा सुरुवात केलेली आहे. यांना वाटतं की आम्ही पैशाचा वापर केला म्हणजे सर्व लोक निवडून येतील. आज मी बोलतो आमच्या झोपडपट्टीतल्या लोकांना हे लोक समजतात की यांना दारू पाजली, पियाला दिलं, खायला दिलं, 1000-500 रुपये दिले म्हणजे ही झोपडपट्टीतली जनता आमच्या बरोबर येईल. आज झोपडपट्टीतली जनता सुद्धा सुधारलेली आहे. मला माहिती आहे तुर्ब्याचा विषय असेल, मागच्या 5 वर्षापूर्वी त्या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून झोपडपट्टी डेव्हलप करण्याचा विचार केला. त्यावेळेस सिडकोने टेंडर काढले. सेंट्रल गव्हर्नमेंटचा पैसा आला होता, 40 ते 45 करोड रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटचा सुद्धा पैसा आलेला होता. पण त्या ठिकाणी एकच झालं, जे टेंडर भरले गेले त्या टेंडर मध्ये विचारवंत त्यांचा एक विचार कोणीतरी होता. तो विचारा तो आहेच, तो त्यांच्या बरोबरीने होता आणि त्याचं टेंडर पास झालं नाही म्हणून परत महापालिकेमध्ये महासभेमध्ये प्रस्ताव असा घेण्यात आला की सिडकोने तो डेव्हलप करायचं नाही, तो नगरपालिका डेव्हलप करतात. म्हणजे टेंडर यांचा विचारवंताचा पास झालं की मग डेव्हलप करायला ते देणार होते. पण ह्यांचा टेंडर पास नाही देता यांचा टेंडर आयएस मध्ये गेला म्हणून यांचं केलं. मी तुम्हाला उदाहरण देताना एक उदाहरण देईन. खारघर मध्ये हेडन पार्क म्हणून उभा राहिलेला आहे. त्याचे सर्व पत्रावळी माझ्याकडे आहे. त्या हेडन पार्क मध्ये इथला एक आमदार ऑफिशियली त्याच्यामध्ये फोटो लावून पाठवणार आहे. त्याच्यामध्ये जे आमचे सातारकरची मंडळी होती 42 एकर जमीन, त्यांची जमीन ही प्रकल्पग्रस्त म्हणजे धरण कॅम्प ग्रस्तांमध्ये ती गेलेली होती, त्यांना तिथं ती जमीन देण्यात आलेली होती. त्या जमिनीच्या अगेन्स्ट त्यांनी 12.5% मिळवले. या 12.5% मध्ये कोण पार्टनर असेल, तो एक विचारवंत हा आमदार आणि एक कोणीतरी बिल्डर. याच्यानंतर त्यांनी त्या लोकांना सर्वसामान्य जनतेला किती पैसे दिले, त्यांना 10-10 लाख 15-15 लाखावरती त्यांना फक्त पैसे दिले आणि बाकीचे पैसे ह्यांनी कमवले. त्याच्यात महत्वाचा मोठा विषय, हा प्लॉट दिल्यानंतर त्याच्या मागे असलेली हाय टेन्शनची लाईन आणि त्या हाय टेन्शनची लाईन त्याचा एफएसआय जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 10-12 हजार मीटरचा तो प्लॉट होता. तो एफएसआय सुद्धा त्यांनी कुठल्या पद्धतीने दिला असेल तर 12.5% पद्धतीने दिला. सिडको मध्ये विजय चौगुलेने सुद्धा दिवस काढलेत. तर पाहिलं गेलं तर त्याचा तो मार्केट रेट लावायला पाहिजे आणि मार्केट रेट पद्धतीने ते पैसे घ्यायला पाहिजे ते सुद्धा यांनी केलेलं. काढायला बसलो तर आम्ही सर्व काढू, पण आमच्या मनामध्ये पाप नाही. आम्ही पापी असतो तर आज विजय चौगुले लांब गेल्यानंतर भरपूर काय काढलं असतं. माझं त्यांनी 10 काढलं असतं, मी त्यांचा एकच काढला असता. सो सोनार की एक लोहार की. मी तर वडारच आहे, मी तर त्या गोष्टीला घाबरत पण नाही. मी हेच सांगतो, आज ही या ठिकाणी वाशीमध्ये बिल्डिंग दिली गेली, विजय मानेनी त्यांच्या सहकार्याने पीएल दाखल केली. त्याच्यामध्ये सुद्धा हाच घोटाळा. एफएसआयचा रेट काय आणि मार्केट रेट काय आणि त्यांना एफएसआय वाढवून देताना लावला गेलेला रेट. आम्ही लढाई लढतोय, आम्ही कुठल्या घाबरणारे लोक नाहीत. विजय चौगुले तर बिलकुल घाबरणारे. विजय चौगुले खासदार के हरला, आमदार के हरला. कोणाला वाटलं होतं या लोकांना स्वप्न पडलं होतं की यवतेश्वरला जाईल आणि विजय चौगुले टाकत बसेल, पण त्यातला विजय चौगुले नाही आहे. आम्ही इथं बसलोय, आम्ही मेहनतीने काम करणार, मेहनतीने पुढे जाणार आणि मी जनतेच्या बरोबर राहून आमच्या पत्रामध्ये पुण्य टाकून घेणार, तुमच्यासारखे पाप टाकून घेणार नाही, हे सुद्धा मी या ठिकाणी सांगतोय. मला एकच सांगायचं तुम्हाला सर्वसामान्य लोकांना, आज आपल्याला देतील 1000 रुपये 2000 रुपये देतील. आजची बेकारी बघा, आजची महागाई बघा. ही नवी मुंबई महानगरपालिका 250 करोडच्या बजेटची महानगरपालिका.
आरोग्याचा बॉम्ब झालाय. या नवी मुंबई महानगरपालिका म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतिहास असेल की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे हॉस्पिटल, राजीव गांधी हॉस्पिटल, जे बाळासाहेबांनी भूमिपूजन केलं, बाळासाहेबांनी त्याचं उद्घाटन केलं, ते अर्ज आपल्या फायद्यासाठी अर्ध हॉस्पिटल हिरानंदनीला विकला गेला. या ठिकाणी दुसऱ्या कॉम्प्लेक्सला 12,000 मीटरचा प्लॉट विकला गेला. टेंडर काढून विकण्याचा अधिकार नसताना सुद्धा ह्या गोष्टी केल्या गेल्या. आम्हाला एवढंच वाटतंय आपण लढाई लढूया, आपल्या पद्धतीने आपण लढवलं. या ठिकाणी आता दिवसाचं काम चालू होईल. तुम्हाला कोणीतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न करेल, तुमच्या अंगावरती चिखल फेकून तुम्हाला दगड उचलून त्यांच्या डोक्यावर घालायला सांगतील. पण माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आज नव्या मुंबईची हालचाल, आज नव्या मुंबईची रेलचेल ही चांगल्या पद्धतीने चाललेली आहे. तेव्हा मी माझ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, कुठलाही कायदा हातात न घेता आपण या निवडणुकीला सामोरं जाऊया आणि या ठिकाणी आपण दाखवून देऊया. आमच्याकडे पैशाची शक्ती नसेल तरी आमच्याकडे जनतेची शक्ती आहे. जनता आमच्या बरोबर आहे, आमचा पाठबळ आहे, हे या सर्वसामान्य जनतेला आपण दाखवून देऊया. म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतोय की रात्र वैर्याची आहे. मला माहिती आहे क्वारीवरती लोकांचे 4-5 क्वाऱ्या हडप केल्या गेल्या. त्या ठिकाणी आता बाजूबाजूला पत्रे लावून प्रेमनगर उभं केलं गेलं. त्या ठिकाणी आणलेल्या लोकांचे 600-700 लोकांचे मतदान यादीमध्ये नावं नोंदली गेली. या ठिकाणी मागच्या वेळेस आमदारकीला विजय चौगुले उभा असताना एका पक्षाचा सपोर्ट घेतला गेला, एका पक्षाचा उमेदवार तिथे नाही उभा केला गेला आणि निवडून आल्यानंतर लगेच दादरला दोन्ही भाऊ गेले. ही परिस्थिती आहे. तेव्हा म्हणून तुम्हाला मी सांगतो, संयमाने निवडणूक लढवायचे, शांत डोकं ठेवून निवडणूक लढवायचे आणि ही निवडणूक अशा पद्धतीने दाखवून द्यायची आहे. या ठिकाणी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती ही आपल्याला निवडणुकीमध्ये दाखवून द्यायचं आहे. या ठिकाणी सर्व जनतेचा यांनी तडतडाट घेतलेला आहे. सर्वसामान्यांना जीवनधारा कुठल्या धारा लावल्यात मला माहित नाही, कुठल्या धाराच्या अधिकाराखाली माझ्याकडे कॉन्ट्रॅक्टर लोकांचे चेक्स आहेत. ते चेक्स 5% हिशोबाने कॉन्ट्रॅक्टर कडून घेऊन कुठल्या त्या जीवनधाराच्या अकाउंट मध्ये जमा केलं जाते. या सर्व अकाउंट मध्ये जमा केलं जाते आणि आता हे गोरगरिबांना वाटलं जाते. मला माहित नाही या ठिकाणी यांचं कुठपर्यंत काय चाललेलं आहे, पण त्यांचं चाललेलं आहे तेवढं ठीक चाललेलं आहे. आम्हाला जर आमच्या जमिनीवरती जर तुम्ही बोट दाखवत असाल तर तुम्ही बसता ती जमीन कुठली आहे, एवढ्या वर्षामध्ये ते जमीन कुठल्या याच्या खाली तुम्ही कुठल्या प्रेमसेच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही ती घेतली होती, कुठल्या फूटच्या नंतर कुठल्या तरी याच्या खाली ते व्हाईट हाऊसची ती जागा होती. आम्हाला माहिती आहे की आमच्यामध्ये एक पार्टनर आहे, त्या जमिनीचं ते नानी बसलेले नानी पार्टनर आहे, वैभव त्याच्यामध्ये पार्टनर आहे. उद्या जर आणला तर तुम्ही ब्रिज बनवलाय, पण आम्ही जर मनामध्ये ठरवलं तर तुमचा डेव्हलपमेंट सुद्धा होऊन देणार नाही. मी पण उद्या पीएल दाखल करणार आहे एमआयडीसीला. मी पण विचारणार आहे एमआयडीसीला की यांना जी व्हाईट हाऊसची जागा दिली गेलेली आहे ती कुठल्या याच्यासाठी दिली गेली, आतापर्यंत त्याच्यामध्ये काय प्रोडक्ट केला. आजूबाजूचे 4 प्लॉट यांनी हडप केलेले आहेत आणि मला माहिती आहे की या याच्यामध्ये आम्ही जाऊ, पण परमेश्वराने मला सद्बुद्धी दिलेली आहे. कोणी आपल्या बोलतात ना का नाही, कोणी आपण वीट मारला पण आपण दगड मारू नये. मी त्यातला मनुष्य आहे. मी मारला तर वडराची जात आहे, एकदाच घालून एकदाच मी तोडून दाखवण्याची माझी जात आहे. म्हणून मी विनंती करतो की आम्हाला तुम्ही त्या पद्धतीला लावू नका. तुमच्याबरोबर राहिलो तेव्हा आम्हाला भरपूर तुम्ही कामाला लावलं. ते कामाचा हिसाब किताब आता आजपर्यंत चालू आहे. याच्यानंतरचा हिसाब किताब आम्हाला आमचा हिसाब किताब घेण्याचा विचार करू नका. आम्ही संयमी राहू. आम्हाला पण नेता तुमच्यासारखा बनवू द्या, आम्हाला पण सुखाचं जीवन जगू द्या. आमचे सुनील चौगुले स्पोर्ट असोसिएशन, इरो स्कूल, झोपडपट्टीतले स्कूल, वडार भवन याच्यावरती नजर कशाला ठेवता. आम्ही आमच्या मेहनतीने कमवलेली प्रॉपर्टी आहे. अरे तुमच्या प्रॉपर्टीचं तुम्ही कोणाकोणाच्या नावाने केले ते विजय चौगुले सर्व इतिहास देईल. कोणाकोणाच्या नावाने एजन्सी दिल्यात, कोणाकोणाच्या नावाने तुमच्या पामबीतल्या फ्लॅट आहेत हे विजय चौगुले देईल. पण मला त्या पापामध्ये जायचं नाही. मी परत एकदा विनंती करतो, आम्ही कोर्टाचा आदर करणार आहे. मला माहित आहे पीएल दाखल झाली आहे, पीएल ला जे काय उत्तर द्यायचं ते विजय चौगुले उत्तर देईल. पण मी तुम्हाला सर्वसामान्य जनतेला सांगतो की आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला जाईल. उद्या तुम्हाला बोलतील विजय चौगुले आम्हाला येऊन भेटून गेला, आम्हाला आमचाच तो भविष्य आहे, आम्ही त्यांचे जाऊ, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला बिघडवण्याचा प्रयत्न करतील. म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी एक दिलाने एक
सिद्धीने बाळासाहेबांचं स्वप्न होतं. मी ज्यावेळेस साहेबांना मी वाढदिवसाला भेटायला जायचो त्यावेळेस साहेबांनी सांगितलेलं होतं मला भोले विजय या नवी मुंबईमध्ये माझा भगवा फडकवताना पाहायचा आहे. आणि त्या गोष्टी आम्ही लोकांनी त्या मनामध्ये ठेवलेल्या, आम्ही हृदयामध्ये ठेवलेल्या. आम्हाला काय करायचंय ते आम्ही करणार आहे. आणि आमची एकच इच्छा आहे, बाळासाहेबांचं स्वप्न आम्हाला साकार करायचं आहे. आम्हाला उद्धव साहेबांचं स्वप्न आम्हाला साकार करायचं आहे. आणि जो ठाणे लोकसभा मतदारसंघ बाळासाहेबांचा शिवसेनेचा मतदारसंघ होता तो मतदारसंघ आम्हाला परत मिळवून द्यायचा अशी आपण सर्वजण शपथ घेऊया. आणि आपण परत एकदा 26 तारीख आपल्या एप्रिल महिन्यामध्ये 1 तारखेपासून 24 तारखेपासून संयमाने आपण प्रचार करूया. परत एकदा या ठिकाणी मी तुम्हाला एकच सांगतो की या सर्व गोष्टी करत असताना कोणी घाबरायची गरज नाही आहे. या ठिकाणी शिवसेना आपल्या पाठीशी आहे, पक्षप्रमुख आपल्या पाठीशी आहेत. म्हणून तुम्हाला मी सर्वांना विनंती करतो की आपल्याला लढाई आपली स्वतःला लढाई लढायची आहे. अरे भगवे आमुचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, सात गोत्र आणि धर्म आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना. वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आभास. वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास, खडग घेऊन हाती धरली हिंदुत्वाची कास. लाल किल्ल्यावर भगवा फडको, लाल किल्ल्यावर भगवा फडको हाच एकला ध्यास. महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास. महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास. बस पुरे आता ना होऊन देऊ माणुसकीची दैना, सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना.